काही ठराविक आणि मोठ्या कंत्राटदारांकडेच कामे जात असून त्यांचा दर्जा समाधानकारक नसल्याचे आरोप त्यांनी केला। या पार्श्वभूमीवर तळोजा येथे स्थानिक ठेकेदारांची बैठक पार पडली। यावेळी विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे, नगरसेवक हरेश केणी, शिवसेनेचे कैलास पाटील, नगरसेवक राम पाटील, तुषार पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने ठेकेदार उपस्थित होते। मोठ्या कामांचे विभाजन करून ती स्थानिक ठेकेदारांना दिल्यास रोजगार निर्माण होईल आणि कामाचा दर्जाही टिकून राहील असे मत हरेश केणी यांनी मांडले। या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर, महापौर नितीन पाटील आणि आयुक्तांची लवकरच भेट घेण्याचे आश्वासन विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी ठेकेदारांना दिले। याबाबत सकारात्मक तोडगा न निघाल्यास आंदोलनाचा इशाराही अरविंद म्हात्रे यांनी दिला। मागच्या पनवेल महापालिकेच्या महासभेमध्ये ह्या पावसाळी साफसफाईचा विषय आला होता। त्यावेळी बरेच आमचे सन्माननीय नगरसेवक आहे त्यांनी त्या ठिकाणी मुद्दा विषय केला की आपण करोडो रुपयाची कामे काढतो परंतु काम चांगल्या दर्जाचं होत नाही। त्यावेळी अरविंद शेठ, आमचे विरोधी पक्षनेते अरविंद शेठ आणि मी त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला की हीच कामे आमचे स्थानिक त्यावेळेचे ठेकेदार काम करत होते, म्हणजे सिडको होती, स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांच्या कृपेने त्या ठिकाणी आम्हाला एटूच्या माध्यमातून तिथल्या स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना कामं मिळत होती आणि ती कामे म्हणजे 3-3 लाखाची होती परंतु एक चांगल्या दर्जाची कामे होत होती। त्यावेळी तो ठेकेदार जर त्याला माणसं नाही मिळाली तर त्यावेळी मी सांगला की त्या ठिकाणी तो ठेकेदार स्वतः हातात फावडा घमेल हातात घेऊन ती कामं एक चांगल्या दर्जाची करत होती। पण आज महापालिकेत अरविंद शेट्टी त्यावेळी सांगितलं की 70 ते 80 कोटी म्हणजे 10 वर्षाच्या कालखंडात 70 ते 80 कोटी महापालिकेचे या कामासाठी खर्च झाले, पण कामाचा दर्जा, काम क्वालिटीमध्ये झालेला नाही। पण तीच परिस्थिती आमचे जे स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदार होते चांगल्या दर्जाचे काम करत होते आणि आज अशी परिस्थिती झाली की महापालिकेत मोठीच कामं आज नियमपालिकेत नियम केलाय की मोठी टेंडर काढायचे, त्यामुळे कामाचा दर्जा राखला जातो। परंतु आज त्या महासभेत प्रत्येक नगरसेवक तिथे सन्माननीय नगरसेवक बोलत काम चांगल्या दर्जाचं होत नाही। मग याचाच अर्थ आमची जे ठेकेदार होते ते काम चांगल्या दर्जाची करत होते परंतु त्यांना या ठिकाणी कामही मिळत नाही। मग ते कामही क्वालिटी पण राखली जात नाही आणि आमचा जो स्थानिक ठेकेदार आहे त्याला आज उपासमारीची वेळ आली। त्या विषया अनुसरून ही बातमी बनल्यानंतर आमचे आज सर्व इथले स्थानिक ठेकेदार या ठिकाणी आमच्या तळोजा फेस 2 ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्या ठिकाणी अरविंदजी म्हात्रे आणि मला या ठिकाणी बोलवलं की आपण याच्यावर कुठेतरी परत एकदा आवाज उठवूया, आम्ही तुमच्या बरोबर आहे। तर आम्ही या आजच्या सभेत ठरला की आपण सर्वांना एकत्र येऊ, या ठिकाणी पक्ष भेद विसरून आपण सर्व एकत्र येऊ। त्या ठिकाणी सन्माननीय आमदार साहेब असो, महापौर साहेब असो, सर्व सभापती असो, आपले सर्व नगरसेवक आणि आयुक्त साहेब असो, यांना सर्वांना आपण भेटू, त्यांना विनंती करू की हीच कामे चालू करा। ज्या पद्धतीने नवी मुंबईमध्ये त्या स्थानिक ठेकेदारांना कामं मिळतात त्याच धर्तीवर पनवेलमध्ये करा, कारण आज आमची जमीन गेली, सगळ्याच गेलाय, म्हणजे आज आमचे प्लॉटही स्पष्ट एकदम भूमिहीत झाले तर आणि ही कामं गेल्यानंतर आम्हाला उपासमारीची वेळ आलेली आहे। मग अशा परिस्थितीत आम्ही करायचं काय, म्हणून आम्ही या ठिकाणी एकत्र आल्याने निर्णय घेतला की आपण सर्वांना मिळून सर्वांना भेटू, सर्व नेत्यांना, सर्व पक्षीय नेत्यांना भेटू, सर्व सन्माननीय नगरसेवकांना भेटू आणि आपली जे मागण्या आहेत त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या ठिकाणी मांडू। त्याही आम्हाला सहकार्य करावं अशी सर्वांची भूमिका आहे। नाहीच केला तर आम्ही संघर्ष करू आणि हा संघर्ष केला तर नक्कीच आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू। आपण पाहिलं असेल का 1 तारखेला जी महासभा झाली आमच्या एप्रिलच्या, त्या महासभेमध्ये आमचे मित्र नगरसेवक हरीशजी केणी साहेब यांनी स्थानिकांना रोजगार मिळावा या उद्देशाने हा विषय घेतला होता आणि या विषयावर चर्चा करत असताना आम्ही महासभेमध्ये एकच विनंती केली आणि सांगितलं, आमचं मत सांगितलं का 22 कोटीचं काम आपण गटर साफ करण्यासाठी, साफसफाईसाठी घालवणार आहोत 2 वर्षासाठी आणि 1 वर्षाला 11 कोटी रुपये आपला खर्च आहे। तर हे स्थानिक आमचे जे प्रकल्पग्रस्त आहेत, प्रकल्पग्रस्त बरोबर मी सांगितलं बेरोजगार, सुशिक्षित बेरोजगार आहेत का, त्याही शिक्षण देऊन सुशिक्षित बेरोजगार मिळाले त्यांना फर्स्ट एक्सपिरियन्स मिळत असतो का काम केलेला आणि मग त्याचा अनुभवाचा दाखला त्यांना मोठे कामं घेण्यामध्ये मिळत असतो। हा उद्देश ठेवून मी त्यांना सांगितलं की त्यांना सुद्धा आपण याच्यामध्ये प्राधान्य देऊन त्यांना सुद्धा याच्यामध्ये आपण समाविष्ट करायला पाहिजे। आज प्रकल्पग्रस्तावर आपण नोकरी लावू शकतो का, स्थानिकांना नोकरी लावू शकतो का, तर नाही, का लावू शकत नाही, काही शिक्षणाचा प्रॉब्लेम असतो, काही कलाकार असतात, काही मिस्त्री म्हणून काम करत असतात, काही रंगरोटी म्हणून काम करत असतात,
याला काय शिक्षण पाहिजे असं नाहीये. त्या पद्धतीने पूर्वीपासून सिडकोमध्ये एक परंपरा होती एटूच्या म्हणून, का सिडकोमध्ये ते कामं दिली जात असायची. 10% सिडको प्रत्येक नोडमध्ये खर्च करत होती आणि या खर्चाप्रमाणे सिडको त्या स्थानिकांना बेरोजगार होऊ नये म्हणून एक त्यावेळी दिवा पाटील साहेबांच्या संघर्षामुळे हे त्यापासून चालू केलेली परंपरा होती. आणि आज जर आपण पाहिले 29 गावं ही पनवेल महानगरपालिकेमध्ये 2016 पासून समाविष्ट झालेली आहेत आणि त्या समाविष्ट झाल्यापासून त्या गावातल्या लोकांना कधीही रोजगार मिळाला नाही त्यांना आपण नोकरीला घेतलं गेलो. या उद्देश ठेवून आम्ही महासभेमध्ये विषय घेतलं. तसेच आता या सर्व ठेकेदार आलेले आहेत यांना विनंती सुद्धा आम्ही केली का आम्ही ते माझ्याकडे विनंती केली का तुम्ही जो पुढाकार घेतलेला आहे आर.एस. केनी साहेबांनी, तुम्ही जो महासभेमध्ये पुढाकार घेतलेला आहे त्याच्यामध्ये न्याय आम्हाला लोकांना द्यावा म्हणून. तर आम्ही त्यांना सांगितलं महापौरांना आपण विनंती करू, स्थानिक आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांना आपण विनंती करू, पुन्हा आपण आयुक्त साहेबांना विनंती करू का तुमच्या याच्यामध्ये राईट्समध्ये 50 लाखाची पॉवर आहे त्याचा वापर करा आणि या स्थानिकांना कुठेतरी बेरोजगारामधून काढा. अशा पद्धतीने सर्वांना एकत्र येऊन, ज्या कोणत्याही पक्षाचं असं नाहीये का हा एका पक्षाचा व्यक्ती ठेकेदार आहे, अजिबात त्याच्यामध्ये आम्ही भेदभाव करायचा नाही म्हणून सांगितलं. सर्व एकत्र येऊन सर्व जणांनी त्या बेरोजगारांना रोजगार कसा मिळेल या उद्देशाने सर्व सत्ताधारी विरोधी पक्ष नेता म्हणून मी स्वतः या गोष्टीने पुढाकार घेऊन प्रत्येकाचा न्याय निवाडा करून आपल्याला ते प्रत्येकाला काम देण्याचं नियोजन करू. अशा पद्धतीने मी त्यांना एक आश्वासन दिलं. आपण आयुक्तांकडे भेटून जर याला निर्णय दिला नाही तर आम्ही हे तुम्हाला आजच्या न्यूजद्वारे सांगतो का मोठं आंदोलन हे महानगरपालिकेवर केलं जाईल किंवा महासभेवर केलं जाईल आणि याची चीड फार मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेचे जे मोठे ठेकेदार म्हणून त्यांना मिळालं पाहिजे काम, त्यासाठी कंडिशन टाकले जातात. जाणून त्यालाच हरीजी बोलल्याप्रमाणे का XYZ व्यक्तीलाच मिळाला पाहिजे त्यासाठी त्या कंडिशन टाकल्या जातात आणि त्यांना ते कामं दिली जातात. त्या कामावर परिणाम 100% केला जाईल. कारण या स्थानिकांना सुद्धा बेरोजगार ठेवून जमणार नाही. ते सुद्धा इथले स्थानिक आहेत, इथले प्रॉपर्टी टॅक्स भरतात, इथे सर्व गोष्टीला ते परिपक्व आहेत. त्यामुळे यांना ते न्याय मिळावा या उद्देशाने ही एकत्रपणाने आज तळोजा फेज 2 मध्ये ती मिटिंग ठेवली. मी स्वागत करतो सर्व ग्रामस्थांचं आणि ठेकेदारांचं. एकत्र अशा पद्धतीने राहा, एकत्र पद्धतीने कामं करा आणि आपण पनवेल महानगरपालिकेच्या विकासाला एक हातभार लावा हीच विनंती करतो. तर पनवेल महानगरपालिकेचा जो कॉन्ट्रॅक्ट जो रेट असतो ते अमाऊंट असते ते आपले स्थानिक नागरिक आहेत त्यांना कॅपेबल नसतात. त्यामुळे DIPL असेल, JM म्हात्रे असेल, त्यांना तो कॉन्ट्रॅक्ट दिला जातो असं त्यांचं म्हणणं आहे, पालिकेचं म्हणणं आहे. या संदर्भात आपलं काय? नाही, असं नाहीये. TIPL किंवा JM म्हात्रे यांना काम मिळतं असं नाही. ई निविदा असतो, ई निविदामध्ये ते पात्र होतात, त्या पात्राद्वारे त्यांना कामं दिली जातात. आलं लक्षात ना. एक मुद्दा तुमचा मी खोडून टाकतो. दुसरी गोष्ट आता तुम्ही जे म्हटलं तर त्यांना परवडणार नाही, हे टेंडर आपण जर पाहिलं गेल्या 2-3 वर्षापासून ते 20 ते 25 ते 30% बिलो मध्ये कामं घेतली जातात. ही जर डायरेक्टली कामं त्यांनी म्हणजे त्या ज्या निविदेचे प्रमाणे त्यांना ऍटपर प्रमाणे कामं मिळली जातील. आलं लक्षात ना. या पद्धतीने युनिटी आम्ही करायला सांगितली, प्रत्येकाला सहभाग घ्यायला सांगितला आणि याच्यामध्ये कॉम्पिटिशन करू नका सांगितलं. प्रत्येक हरीजीने आता मुद्दा मांडला, गणपतीच्या काळामध्ये टेंडर काढले जातात, 1-2 लाखाच्या टेंडरसाठी 20 कॉन्ट्रॅक्टर मिळले जातात आणि 40% ना 50% बिलो घेतला जातो. असं प्रकार होऊ नये म्हणून आम्ही सांगितलं सर्व पक्षी एकत्र येऊन या कामाला पुढाकार द्या. आज इथे सर्व पनवेल महानगरपालिकेचे ग्रामस्थ जे ठेकेदार आहेत त्यांच्यावर आज उपासमारीची वेळ आली आहे. त्यानिमित्ताने सर्व ठेकेदार हे हरेश दादांकडे, अरविंद दादांकडे आले होते का जेणेकरून A2 ची कामे चालू झाली पाहिजेत. जी चालू आहेत, जी ठराविकच लोकांना त्याचा लाभ मिळतोय, त्यामुळे भरपूर प्रमाणावर नाराजी आहे ठेकेदारांमध्ये. त्यासाठीच आज सर्व ठेकेदारांनी आणि सर्व पक्षीय नगरसेवकांनी आज असा निर्णय घेतला आहे की आपण सर्वांना यामध्ये कामे मिळाली पाहिजेत, यासाठी प्रयत्न करू, संघर्ष करू, जेणेकरून आज आपल्या सर्व स्थानिक रहिवाशांना कामे मिळाली पाहिजेत. देवा पाटील प्रकल्प ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष शशिकांत डोंगरे, मी आपणास सांगू इच्छितो की आज महानगरपालिका होऊन 10-12 वर्ष झालेली आहे, परंतु प्रकल्पग्रस्तांना अन्याय झालेला आहे. प्रकल्पग्रस्त जे सिडकोमध्ये कामं करत होते
त्यांना सिडकोमधून सर्व कामं महानगरपालिकेत गेली. माझं म्हणणं असं आहे अध्यक्ष म्हणून का जी कामं सिडको ज्या ठेकेदारांना देत होते, म्हणजे कांबोटा असो तर कांबोटावाल्यांना, आसोडगाव असं आसोडगाववाल्यांना, त्याप्रमाणे कामं ही महानगरपालिकेने गाव वाईज कामं द्यावी ही मी महापौरांना विनंती करत आहोत. महापालिकेमध्ये जे हरेश केनी साहेब आहे आणि म्हात्रे साहेब आहेत, त्यांनी जो आवाज उठवला त्याच्यामुळे आमचे कॉन्ट्रॅक्टर सर्व आज जागृत झालेले आहेत. आम्ही प्रयत्न पहिला केला होता, आम्ही आमदार साहेबांकडे गेलेलो, पटेल साहेबांकडे गेलेलो आणि सर्व पक्षीय, असं नाही की फक्त विरोधी पक्ष, सर्वांनी एकत्र जाऊन आम्ही जवळजवळ 200 कॉन्ट्रॅक्टर होते त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन, परंतु आम्हाला काही सहकार्य भेटलं नाही. परंतु आता नव्या जोमाने 10-12 वर्षांनी सर्व पक्षीय, सर्व नगरसेवक आम्हाला साथ देत आहे आणि आम्ही त्याप्रमाणे महापौरांना आमची निवेदन पत्र देणार आहे. त्यानंतर आमदार साहेब आणि नंतर आयुक्त साहेबांना पत्र देणार आणि त्याच्यावर नंतर महापालिकेमध्ये केनी साहेब आणि सर्व नगरसेवक, सर्व पक्षीय ते महापौरांना आणि आयुक्तांना ज्या गाववाल्यांना कामं भेटत नाही त्याबद्दल विचारणा करणार आहे. आज मी जीवनबाई गायकवाड स्थानिक प्रकल्पग्रस्त कॉन्ट्रॅक्टर आहे. आज स्थानिक प्रकल्प संघर्षाच्या निमित्ताने स्थानिक प्रकल्पग्रस्त संघर्षाच्या निमित्ताने जी आजच्या नियोजनाची बैठक केली होती, त्या बैठकीला सन्माननीय विरोधी पक्ष नेते अरविंदजी म्हात्रे साहेब आणि नगरसेवक हरीशजी केने साहेब हे आज उपस्थित होते आणि सर्व गावातील सर्व स्थानिक प्रकल्प ठेकेदार आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये आमचे नेते नगरसेवक काका शेलके, कैलासजी पाटील, गोपालजी भगत, तसेच शशिश्री डोंगरे साहेब आणि सर्वच आमचे संदेश गायकवाड, सुभाष गायकवाड, विनोद गायकवाड या ठिकाणी सर्वच आज आमच्या या ठिकाणी लोक उपस्थित आहेत. महत्वाची भूमिका अशी आहे की आज महापालिका होऊन 10 वर्ष होऊन गेली, 10 ते 12 वर्ष होऊन गेली, पण स्थानिकांना इथं कुठला प्रकारचा उदरनिर्वाह किंवा रोजगार भेटला नाही आणि रोजगार भेटत नसल्यामुळे आज स्थानिकांमध्ये, त्यांच्या मनामध्ये या महापालिकेविरोधात एक संघर्ष पेटलेला आहे की हा अन्याय आमच्यावरती का. कारण नवी मुंबईमध्ये जर महापालिका तुम्हाला सहकार्य करत असेल, तिथले नेते तुम्हाला सहकार्य करत असतील, तर नगरसेवक तुम्हाला सहकार्य करत असतील आणि स्थानिकांचा उदरनिर्वाहाचा तिथं प्रश्न मिटत असेल, तर पनवेल महापालिकेत का हा विषय थांबलेला आहे? याला जबाबदार कोण? या जबाबदारीचं कारण कोण? आता हे कारण शोधत असताना तर आम्हाला हे कळलेलं आहे की बाबा इथे आता जर गोष्ट नाही आहे, इथं संघर्षाची गोष्ट आहे. संघर्ष केल्याशिवाय आम्हाला भेटणार नाही. आमची जुनी जी टीम होती, आपले डोंगरे साहेबांच्या माध्यमातून, गोपाल भट साहेबांच्या माध्यमातून ते काही ठिकाणी गेले, पण त्यांना निगेटिव्ह भूमिका भेटलेली आहे. पण आता ही निगेटिव्ह भूमिका जर भेटत असेल तर आम्हाला रस्त्यावर उतरणे गरजेचं आहे. वेळ प्रसंग पडला, आज आम्ही त्यांचा आभार मानतो की महासभेमध्ये हरीशजी केनी साहेबांनी विषय घेतला आणि त्या विषयामुळे आज हा सगळा प्रवाह या ठिकाणी उभा राहिलेला आहे. तर हा प्रवाह उभा राहत असताना इथे लोकांना कामं नाही आहेत आणि कामं काय, आम्ही आमचा हक्क मागतो ना. अरे आम्ही आमच्या इथं स्थानिक प्रॉपर्टी टॅक्स भरतोय, आमच्या जमिनी दिलेल्या आहेत आणि जमिनी देऊन पण तुम्ही आमचा अन्याय करता. मग हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. म्हणून येणाऱ्या काळामध्ये जर या लोकांनी जे पॉवर आहेत, आयुक्त साहेबांना जी पॉवर आहे, 50 लाखाच्या आतमध्ये जी पॉवर आहे, त्या पॉवरच्या अनुषंगाने तुम्ही आम्हाला काय कामं देऊ शकतात, स्थानिक लेवल पातळीवर काय कामं देऊ शकतात, काय टक्केवारीप्रमाणे जे कामं देऊ शकतात ते आम्ही घ्यायला कॅपेबल आहोत आणि आम्ही करायला कॅपेबल आहोत. कुठल्याही प्रकारचं चुकीचं काम आमच्याने होणार नाही. याच्यावर तुमचे इंजिनियर आहेत ना, तुम्ही कामच देणार नाही आणि तुम्ही संघर्ष सांगणार की लोक कामच करत नाही. तुम्ही काम द्या, तुमच्या इंजिनियर कामाची क्वालिटी चेक करून घ्या, थर्ड पार्टी आमच्यावरती लावा, पण कामात द्या. जर हा कामं आम्हाला दिली नाही तर आम्ही संघर्ष करणार आणि हा संघर्ष रस्त्यावरती उभा राहून करणार. जर प्रेमाने दिलं तर ठीक आहे, तर संघर्षाची लढाई ही चालू राहील.